सकाळची वेळ. मोठ्या काचेच्या इमारतीतून येणारा सूर्यप्रकाश ऑफिसमध्ये पसरला होता. सई पहिल्यांदाच त्या मोठ्या कार्यालयात पाऊल ठेवत होती. तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती, थोडा संकोच, पण त्याचवेळी डोळ्यात एक नवा निर्धार होता. इथून तुझी सुरुवात आहे, ती मनातच स्वतःला सांगत होती. रिसेप्शनवरून तिला तिच्या विभागात नेण्यात आलं. सगळीकडे लोक आपापल्या कामात व्यस्त, कुणी संगणकावर, कुणी फाईल्समध्ये, आणि काही जण तिच्याकडे कुतूहलाने पाहत होते. नवीन आहे ही बहुतेक, कुणीतरी कुजबुजलं. सईने त्याकडे दुर्लक्ष केलं. ती शांतपणे तिच्या टेबलाजवळ बसली. थोड्याच वेळात एक मुलगी तिच्या जवळ आली. नीटनेटके कपडे, आत्मविश्वासपूर्ण चाल, चेहऱ्यावर थोडंसं बनावटी हसू. हाय, मी रिया, ती म्हणाली. सईनं हलकंसं स्मित केलं. मी सई. रिया तिच्याकडे बारकाईनं बघत होती. तू थेट सरांच्या सांगण्यावरून इथे आलीस ना? तिच्या आवाजात उत्सुकता कमी आणि शंकेची छटा जास्त होती. सई थोडी गोंधळली. हो, म्हणजे त्यांनी मला एक संधी दिली. रिया हलकंसं हसली. वा, काही लोकांचं नशीब खरंच जोरात असतं, ती टोमणा मारत म्हणाली. सईनं काही उत्तर दिलं नाही. तिला आधीच कळलं होतं, हा प्रवास सोपा नाही. दुसरीकडे आदित्य आपल्या केबिनमध्ये बसून काम करत होता, पण त्याचं लक्ष वारंवार सईकडे जात होतं. का कोण जाणे, पण तिच्याबद्दल त्याच्या मनात एक विचित्र ओढ निर्माण होत होती. हे काय चाललंय माझं, तो स्वतःशीच पुटपुटला. तो लगेच स्वतःला सावरतो आणि म्हणतो, ही फक्त जबाबदारी आहे माझी, बस. दिवस पुढे सरकत होता. सई मन लावून काम करत होती. तिला दिलेलं प्रत्येक काम ती प्रामाणिकपणे करत होती, पण तिच्या प्रत्येक हालचालीवर रियाची नजर होती. रिया मनातच विचार करत होती, ही मुलगी साधी नाही. सरांनी तिला थेट नोकरी दिली, काहीतरी नक्कीच आहे. दुपारच्या वेळी सगळेच जेवायला बसले होते. सई एका कोपऱ्यात शांतपणे बसली होती. तिच्याकडे कुणी विशेष लक्ष देत नव्हतं. ती एकटीच तिचा डबा उघडत होती. तेवढ्यातच रिया आणि तिच्या मैत्रिणी तिथे आल्या. अगं सई, रिया मोठ्यानेच म्हणाली, तुझं आणि त्या सरांचं नातं काय आहे ग? सगळे तिच्याकडे बघायला लागले. सई डचकली. काय? काही नाही, रिया खोटं हसत हसत म्हणाली. असं कसं काही नाही? मुलाखत न देता थेट नोकरी मिळाली, हे काही साधं नाही. काही जण कुजबुजू लागले. सईच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं, पण तिनं कसं तरी स्वतःला सावरलं. कृपया अशा गोष्टी बोलू नका, ती शांतपणे म्हणाली. रिया मात्र थांबायला तयारच नव्हती. का? खरं सांगायला भीती वाटते का? तेवढ्यातच मागून पुरे, एक गंभीर आवाज सगळ्यांच्याच कानावर पडला. सगळेच मागे वळले. आदित्य तिथे उभा होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. तो सरळ रियाकडे गेला. हे माझं ऑफिस आहे, इथे काम होतं, लोकांची बदनामी नाही. रिया घाबरली. सर, मी काही ऐकणार नाही, आदित्य कठोर आवाजात म्हणाला. पुढे असे काही ऐकलं तर परिणाम चांगले नसतील. पूर्ण ऑफिस आता शांत झालं. रिया खाली मान घालून उभी राहिली. आदित्यनं एक क्षण सईकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांतले अश्रू त्याला दिसले आणि का कोण जाणे, पण त्याच्या मनाला ते खूप लागलं. तो काही न बोलता तिथून निघून गेला. आता संध्याकाळ झाली. सगळेच ऑफिसमधून निघून गेले होते, पण सई अजूनही तिच्या टेबलावर बसून तिचं काम पूर्ण करत होती. ती थकली होती, पण हार मानायला काही तयार नव्हती. तेवढ्यात तिच्यासमोर एक ग्लास पाणी आला. ती वर पाहते तर समोर आदित्य. इतक्या उशिरापर्यंत थांबायची गरज नाही, तो शांतपणे तिला म्हणाला. सई हळू आवाजात म्हणाली, दिलेलं काम पूर्ण करायचं होतं सर, म्हणून थांबले. आदित्य काही क्षण तिच्याकडे बघतच राहिला. आज जे झालं त्याबद्दल? तो थोडा थांबला. तुला वाईट वाटलं असेल? सई हलकंसं हसली. मी अशा गोष्टींना सरावले आहे. हे ऐकून आदित्यला थोडं विचित्र वाटलं. सरावले आहे?
तो मनातच विचार करू लागला. सई उठली आणि म्हणाली, मी निघते. ती तिथून चालायला लागली. तेवढ्यातच सई, त्याने मागून तिला आवाज दिला आणि ती थांबली. तुला कुठे राहायला जागा मिळाली का? त्यानं सहजच तिला विचारलं. सई काही क्षण शांत राहिली आणि मग हलक्या आवाजातच त्याला म्हणाली, नाही सर. आदित्यने एक खोल श्वास घेतला. सई, तू आता प्रेग्नेंट आहेस. एकटी कुठं राहते? काही कमी जास्त झालं तर? एक काम कर, माझ्याकडे एक खोली आहे, रिकामी आहे. मी एकटाच राहतो इथे घरी. तिथे राहू शकतेस तू काही दिवस. सई डचकली. नको, मी तिथं एकटं तुमच्यासोबत. नको नको. त्यावर तो म्हणाला, हा आदेश नाही, एक मदत आहे तुला. अशा अवस्थेत कुठे घर शोधत फिरतेस? तो शांतपणे तिला म्हणाला. सईच्या डोळ्यात पुन्हा एकदा भावनांची गर्दी झाली. ती काही क्षण विचारात पडली आणि मग हलक्या आवाजात त्याला म्हणाली, ठीक आहे, नाईलाज आहे माझा. माझ्या बाळासाठी मी राहील. आदित्यने मान हलवली. दोघंही ऑफिसमधून एकत्रच बाहेर पडले. रात्र शांत होती, पण त्यांच्या मनात एक नवीन नातं हळूहळू तयार होत होतं. न बोलता न सांगता फक्त जाणवत होतं. रात्रीची वेळ होती. शहराच्या गोंगाटापासून थोडं दूर असलेलं आदित्यचं आलिशान घर शांत उभं होतं. बाहेर सगळं स्थिर, पण आत दोन मनं हलकेच अस्वस्थ होती. सई दरवाजाजवळ उभी होती. हातात छोटीशी पिशवी, डोळ्यांत थोडी भीती आणि मनात गोंधळ. हेच घर म्हणत होतो मी. आदित्यनं दरवाजा उघडत शांतपणे म्हटलं. सई हळूहळू आत आली. मोठा हॉल, स्वच्छ आणि नीटनेटका. प्रत्येक वस्तू जागेवर, पण त्या घरात एकटेपणाची जाणीव स्पष्ट जाणवत होती. इथे कोणी राहत नाही का? सईने हळू आवाजात विचारलं. आदित्य क्षणभर थांबला. मी आणि कधीकधी माझं काम, तो कोरडं उत्तर देत म्हणाला. त्या उत्तरात त्याचं एकटेपण लपलेलं होतं. सईने ते ओळखलं, पण काही बोलली नाही. तुझ्यासाठी वर एक खोली आहे, जा तिथे राहा, तो म्हणाला. दोघेही वर गेले. खोली साधी पण सुंदर होती. खिडकीतून येणारं चांदणं खोलीत पसरलं होतं. इथे राहू शकतेस तू, आदित्य म्हणाला. सईने आजूबाजूला पाहिलं, एक खोल श्वास घेतला आणि हलक्या आवाजात म्हणाली, धन्यवाद सर. आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला, मग वळला, पण अचानक थांबला. सई, ती त्याच्याकडे वळली. इथे तुला कुणाची भीती वाटायची गरज नाही, तो गंभीरपणे म्हणाला. त्या एका वाक्यात आश्वासन होतं, सुरक्षितेची भावना होती आणि नकळत जवळीकही. सईच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. त्या रात्री ती खिडकीतून चंद्राकडे पाहत बराच वेळ उभी राहिली. आयुष्याने अचानक वळण घेतलं होतं आणि तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की ती आता एकटी नव्हती. पुढच्याच सकाळी खिडकीतून आत येणाऱ्या सूर्यकिरणांनी सईला जाग आली. काही क्षण ती शांत पडून राहिली आणि मग तिला अचानक आठवलं, मी आता इथेच राहते. ती हळूच उठली, खाली आली. स्वयंपाकघरात गेल्यावर ती थांबली. इतकं मोठं घर आहे, पण स्वयंपाकघर जणू वापरातच नव्हतं. कोणी स्वतःसाठी काही बनवतच नाही का इथे, ती मनातच म्हणाली. तिने पटकन चहा बनवायला सुरुवात केली. तेवढ्यातच आदित्य खाली आला. त्याने सईला पाहिलं आणि थोडा थांबला. तू, तो म्हणाला. सई हसली. चहा बनवला आहे, घ्याल का सर? आदित्य काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. कुणीतरी त्याच्यासाठी काही बनवलं होतं. ही गोष्ट त्याच्यासाठी खूप नवीन होती. तो शांतपणे बसला. दोघांनीही एकत्र चहा घेतला. एकही शब्द नव्हता, पण त्या शांततेत एक वेगळीच ऊब होती. सईला त्या क्षणी वाटलं, हे घर आता थोडं जिवंत वाटते. आणि आदित्यला वाटलं, ही मुलगी आपल्या आयुष्यात आली आणि सगळंच बदलायला लागलं. ऑफिसमध्ये त्या दिवशी वातावरण थोडं वेगळंच होतं. सई आता अधिक आत्मविश्वासाने काम करत होती. तिच्या हालचालींमध्ये स्थिरता आली होती. पण रिया अजूनही तिच्याकडे रागानेच पाहत होती. ही मुलगी इतक्या पटकन सगळ्यांत कशी मिसळते, ती मनातच कुरकुरत होती. सई मात्र शांतपणे काम करत होती. तिचं लक्ष फक्त तिच्या कामांवर होतं. आदित्य आपल्या केबिनमधून अधूनमधून बाहेर पाहत होता. त्याची नजर नकळत सईकडे जात होती, पण आता त्या नजरेत कठोरपणा नव्हता. एक मृदुता होती, काळजी होती.
दुपारी एक मोठी बैठक होती. सईला पहिल्यांदाच सगळ्यांसमोर काम सादर करायचं होतं, म्हणजेच प्रेझेंटेशन सादर करायचं होतं. ती थोडी घाबरली होती. तिचे हात थोडे थरथरत होते. मी करू शकेन का? ती मनात विचार करत होती. तेवढ्यात आदित्य तिच्या जवळ आला. तुला जमेल, तो शांतपणे म्हणाला. सईने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत विश्वास होता आणि तोच तिच्यासाठी पुरेसा होता. तिने सादरीकरण सुरू केलं. सुरुवातीला तिचा आवाज थरथरत होता, पण हळूहळू ती स्थिर झाली. तिचा आत्मविश्वास परत आला आणि शेवटी सगळेच टाळ्या वाजवू लागले. सईच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. आदित्य हलकासा हसला. त्याला अभिमान वाटत होता तिचा, आणि तो का वाटतोय हे त्यालाही समजत नव्हतं. संध्याकाळी दोघंही घरी परतत होते. गाडीत शांतता होती. आज खूप छान प्रेझेंटेशन केलंस तू, आदित्य तिला म्हणाला. सई हसली. तुमच्यामुळेच झालं ते, ती त्याला म्हणाली. नाही, तुझ्यामुळे, तुझी मेहनत होती, तो लगेचच तिला म्हणाला. त्या क्षणी दोघांच्याही नजरा एकमेकांना भिडल्या. काही क्षण सगळं थांबल्यासारखं वाटलं. सईने नजर खाली केली. आदित्यनं गाडीवर लक्ष दिलं. पण त्या एका क्षणाने दोघांच्या मनात काहीतरी हलवलं होतं. रात्री पाऊस सुरू झाला होता. सई खिडकीजवळ उभी राहून त्या पावसाकडे पाहत होती. थंड वारा आत येत होता. तिच्या मनात अनेक विचार होते, पण प्रेग्नेन्सीमुळे अचानक तिला चक्कर आली. ती डगमगली आणि खाली पडणार इतक्यातच आदित्यनं तिला पकडलं. सई, त्याचा आवाज काळजीनं भरलेला होता. ती त्याच्या हातात होती, खूप जवळ. दोघांचेही श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. सईने हळूच डोळे उघडले. आदित्य तिच्याकडे पाहत होता. त्या नजरेत काळजी होती आणि काहीतरी अजून, जे दोघांनाही शब्दात मांडता येत नव्हतं. काही क्षण दोघंही तसेच उभे राहिले. वेळ जणू थांबला होता. तू ठीक आहेस ना? आदित्यनं हळू आवाजात तिला विचारलं. सईने हलकेच मान हलवली, पण ती अजूनही त्याच्याच हातात होती आणि तिला ते सोडावंसं वाटत नव्हतं. आदित्यलाही नाही, पण शेवटी तो हळूच मागे सरकला. दोघंही थोडेसे गोंधळले. तुला आता विश्रांतीची गरज आहे, तो म्हणाला. सईनं शांतपणे मान हलवली. त्या रात्री दोघांनाही झोप येत नव्हती. सई आपल्या खोलीत पडून छताकडे पाहत होती. हा व्यक्ती इतकी काळजी का घेतोय माझी? तिच्या मनात वारंवार हा प्रश्न येत होता. आणि आदित्य, तो आपल्या खोलीत उभा होता, खिडकीबाहेर पावसाकडे एकटक पाहत. ही मुलगी सई माझ्यासाठी एवढी महत्त्वाची का वाटते मला? तो स्वतःलाच हा प्रश्न विचारत होता. पण याचं उत्तर दोघांकडेही नव्हतं. पण भावना मात्र वाढत होत्या. हळूहळू, नकळत आणि कदाचित प्रेमात त्या बदलत होत्या. पण त्यांच्यात प्रेम होईल की काही भूतकाळाच्या सावल्या पुढे येतील, हे आपण भाग 3 मध्ये पाहूया. हा भाग आवडला असेल तर नक्की स्टोरीला लाईक करा, हाईप करा आणि भाग 3 लिहायला कॉमेंटमध्ये विसरू नका.